काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक बेताल वक्तव्य काल केलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना किंवा ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्र पाहतो, ज्या पद्धतीचा सन्मान देतो, त्याच पद्धतीचा सन्मान टिपू सुलतानला दिला पाहिजे असं वक्तव्य काल काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेलं आहे. हे महाराष्ट्राला लाजवणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मितेचा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे शौर्य आहे त्याचं तुलना टिपू सुलतानांची व्हावी असा दुर्दैवी दिवस सुद्धा महाराष्ट्राला पाहायला आपल्याला या ठिकाणी दिसतोय. याच्यापेक्षा मोठी शोकांतिका असू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. आणि टिपू सुलतानचं शौर्य काय हे आपण सर्वजण परिचित आहात. केरला मधल्या मलाबार रिजन मध्ये तुम्ही जावा, 4.5 लाख लोकांचं धर्मांतर टिपू सुलतानांनी केलं. टिपू सुलताननं तिथं जे मडे होते त्यांचं सुद्धा धर्मांतर झालं पाहिजे अशी भूमिका त्या ठिकाणी घेतली. टिपू सुलतानांनी जमनशा दुराणी जे अफगाणिस्तानचे राजा होता त्याला भारतावरती धार्मिक पद्धतीने आक्रमण करून भारत काबीज करा आणि इथं सगळं साम्राज्य धार्मिक पद्धतीने स्थापन करा असे पत्र आहेत. पत्र ही का आख्यायिका नाहीये. आपण इतिहासातले पत्र जर ते बघितले तर तुम्हाला स्पष्ट होईल की टिपू सुलतानांची भूमिका काय होती. आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून काँग्रेसचे आता हा सपकाळजी इथं वक्तव्य करतात की आता यांची तुलना झाली पाहिजे. म्हणजे हे फक्त राजकीय त्या ठिकाणी वक्तव्य केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आम्ही अशी मागणी करतोय की हे दुस्साहस कसं व्हावं, हे धाडस कसं व्हावं की ह्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान नाहीये, प्रत्येक महाराष्ट्राच्या जनतेचा, सर्वसामान्य व्यक्तीचा अपमान आहे, महाराष्ट्राचा अपमान आहे, आपल्या अस्मितेचा अपमान आहे. सह्याद्रीची तुलना तुम्ही टेकडीशी करता का? म्हणजे सूर्याची तुलना तुम्ही दिव्याशी करता का? अशा पद्धतीचं धाडस सपकाळांनी केलेलं आहे. त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. त्यांच्यावरती गुन्हा तर दाखल झालेलाच आहे, परंतु ह्याच्यामधून काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट होणार आहे. काँग्रेस पक्षानं त्यांचं जर बडतरफ केलं नाही किंवा त्यांची हकालपट्टी केली नाही, त्यांना त्यांच्या पदावरून जर काढलं नाही तर एक असा संदेश आपल्या तमाम महाराष्ट्राने जनतेनं घेतला पाहिजे की काँग्रेसची सुद्धा हीच भूमिका आहे की टिपू सुलतानला छत्रपती शिवाजी महाराजांसारखं आपण पाहिलं पाहिजे. ही भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट होणार आहे. म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्याच्या वतीनं आम्ही